ते 12 जनावर आहेत। जागेवरच त्याचं हे करून कापून वगैरे त्याचं मांस वगैरे घेऊन गेलेले आहेत। बैल आता आमच्याकडे आहे, एक बैल गेला तर आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे। नमस्कार, मी कोदवली गावाच्या काही अंतरावर मी इथे आहे आणि जर बघितलं तर एक कोदवली गावातील जे सोनावणे शेतकरी आहेत त्यांचा बैल इथे कापण्यात आलेला आहे। नेमकी काय परिस्थिती ते जाणून घेण्यासाठी मी आपल्या सोबत शेतकरी आहेत। दादा नेमकं काय झालं होतं, तुमचा बैल कुठे होता? बैल आमचे मागे राहिला होता ढोरांच्यातनं, तर ती बाकीची ढोरं घेऊन गेलो घरी। नंतर आलो त्याला गौशाला भेटलाच नाही। तुम्हाला कसं कळलं इथे सकाळी इकडे आली ना, ढोरं लवकर आणली ना, तेव्हा ते कळलं। मी राजेंद्र सोनावळे, शेतकरी। काल रात्री असं घडलं की आम्ही बैल चारण्याकरता रानात सोडले होते, तर पूर्ण आमचे एकूण 10 ते 12 जनावर आहेत। तर त्याच्यातील 2 बैल आहेत आणि बाकी म्हशी आहेत। तर त्याच्यातला एक बैल चारण्याकरता सोडला असता तो चुकला आणि सापडला नाही। तर रात्री आम्ही 11 ते 12 वाजेपर्यंत त्याचा शोध घेतला असता, काही सापडला नाही। आणि याच्यावर आमचा उदरनिर्वाह म्हणजे आम्ही शेतीसाठी नांगरणी किंवा बैलगाडीसाठी वापरायचो। तर तो सकाळ परत काय सापडला नाही। सकाळी दुसरे जनावर चारण्याकरता सोडल्यानंतर इकडे आल्यानंतर बघितलं तर आम्हाला इथे बैलाचा हे अवशेष आणि ब्लड वगैरे सापडला। आणि बघितलं तर आणि त्याचं एक व्यसन बोलतो आपण, व्यसन आणि एक कासरा, म्हणजे आपण बैलाच्या याच्यात दोरी असते ते कासरा बोलतो। तर ते कासरा वगैरे ते आमच्या तिथे सापडलं। ते कासरा बघून आम्हाला कळलं की हा आमचाच बैल आहे। आणि रात्री कोणीतरी त्याला कापून त्याचं मांस वगैरे आणि सगळे घेऊन गेलेले आहेत। आणि बाकी औषध बघितल्यावर आम्हाला कळलं की हे आमचाच बैल आहे। त्याच्यावरून कळलं की बैल कापून चोरीला गेलेला आहे। तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस कंप्लेंट केलेली आहे रीतसर। तर अशा घटना खूप घडतात आजूबाजूला बघल्यानंतर असं समजतो की रात्री अपरात्री असे गुन्हेगार येऊन बैल चोरीला किंवा जागेवरच, आता जशी ही घटना घडली की जागेवरच त्याचं हे करून कापून वगैरे त्याचं मांस वगैरे घेऊन गेलेले आहेत। तर अशी घटना घडणं म्हणजे समाजात खूप चुकीचं। आणि हे असं घटना घडलं, शेतकऱ्यांनी पुढे कसं करायचं? शेतकऱ्यांचं एक बैल आता आमच्याकडे आहे, एक बैल गेला तर आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे। तर ते पुढची शेतीची कामं वगैरे करायला कसं करणार? तर पोलिसांनी गांभीर्याने घेऊन त्याच्यात लक्ष घालून कृपया आमचे जे काही गुन्हेगार आहेत त्यांना पकडण्यासाठी योग्य ते सहाय्य करावे। मी नेरळ आणि कळंब या राज्यमार्गावर आहे। सध्या जर बघितलं तर एका शेतकऱ्याचा रात्रीच्या सुमारास एक बैल चोरीला गेला होता आणि तो बैल इथे कटिंग करण्यात आल्याचं दिसून येत आहे। एकंदरीत हे गोमांस विक्री करणारे तस्करी आता रात्रीच्या सुमारास असे गोवंशीय जनावरांची कत्तल करतायत आणि त्यांचं मांस विक्रीसाठी नेलं जात आहे। एकूणच जर बघितलं तर कशा पद्धतीने हे जे गो तस्करीवाले ते काय करतात, मुख्यतः जर बघितलं तर हा जो बघतोय आपण नेरळ कळंब राज्यमार्ग, म्हणजे असे साधारणतः जर असे राज्यमार्ग असतील किंवा रस्त्याच्या लगत ही जनावरं आहेत, ही पकडली जातात आणि एका माळरानावर कापली जातात। हा जो राज्यमार्ग आहे आणि त्याच्याच बाजूला हे जे मोकळं माझ्या लेफ्ट साईडला, साधारणतः डाव्या साईडला जर बघितलं तर माळरान दिसेल आणि 100 मीटर अंतरावर तिथे बैल कापण्यात आलेला आहे। त्याचे काही अवशेष आपल्याला इथे सापडलेले आहेत आणि त्यामुळे ते अंदाज लावण्यात आलेला आहे की इथे जी गो तस्करीची केली जाते आणि त्याचं मांस विक्रीसाठी जे जनावर आहेत हे त्याच ठिकाणी कापून त्याचं मांस विक्रीसाठी घेऊन जातात। मात्र हे जे आहे हे कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा या अशा टोळक्यांनी घुसखोरी करण्यास सुरुवात केलेली आहे। या अगोदर अनेक प्रकार असे समोर आलेले होते, मात्र कुठेतरी गोवंशीय जे गोरक्षक असतील त्यांचा पाठपुरावा आणि पोलिसांनी जे केलेलं सातत्य, ज्या कारवाया, यामुळे कुठेतरी मध्यंतरीच्या काळात ही जी गो तस्करी आहे ही काही प्रमाणात थांबली होती। मात्र आता पुन्हा एकदा या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपण जर बघितलं तर ह्या गो तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढून या घटना आता सातत्याने समोर येत आहेत। यावर बघितलं तर पोलिसांची जरी कारवाई होत असल्या तरी याच्यावर शासन आहे हे कठोर होत नसल्यामुळेच ह्या अशा गो तस्करींचे
हे फावलेलं आपल्याला दिसून येत आहे.